ही सरसकट कर्जमाफी नाही आणि ही ऐतिहासिक कर्जमाफी सुद्धा नाहीये. हा एवढं नक्कीच आहे की शेतकऱ्यांच्या प्रति एक सकारात्मक पाऊल सरकारने उचललंय आणि शेवटी अतिशय लहान मन करून का होईना पण 1.5 लाखाची कर्जमाफी या ठिकाणी सरकारने केली आहे. आम्ही सरकारचे आभार मानतो. शेतकरी अडचणीत असताना त्यांनी 1.5 लाखाची कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी केला. कालच आदरणीय पवार साहेबांच्या सोबत राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीला मी होतो आणि त्या बैठकीमध्ये याच काही सूचना आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी सुचवल्या होत्या. यामध्ये 2 लाखापर्यंतची कर्जमाफी व्हावी. सरसकट कर्जमाफीचं आश्वासन तुम्हीच 2014च्या निवडणुकीत दिलंय, ती सरसकट करावी. जर सरसकट करणं होत नसेल तर 2 लाखाची त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीत निर्णय आपण करावा. त्यात 1.5 लाखाचं सरकारने ऐकलं. पवार साहेबांच्या विनंतीला, एकूणच शेतकऱ्याच्या अडचणीवरती केलेल्या विनंतीला मान दिला. त्याबद्दल आम्ही सरकारचा आभार मानतो. आणि त्यानंतर जे निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्जदार म्हणून राहिलेले त्यांच्या बाबतीत घेतला गेलेला आहे तो 25,000चा म्हणजे तो फार अल्पसा या ठिकाणी आहे. ते 50,000च्या वरती जर झाला असता तर नक्कीच बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला असता. आज भलेही बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जाच्या बोजातून सरकारने कमी केलं असलं तरी कुठेतरी सरकारने लहान मनाने हे केलंय हे या ठिकाणी या निर्णयातून समोर येत आहे. पण शेवटी उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचलं. शेवटी आदरणीय पवार साहेबांना चर्चा करून या ठिकाणी अंतिम निर्णय सरकारने कर्जमाफीचा केला आणि आदरणीय पवार साहेबांनी काही केलेल्या सूचनाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही निर्णय ज्यामध्ये आम्हाला दिसून येत आहेत. खरं तर ह्या निर्णय पूर्णपणानं वाचल्याशिवाय, शेवटी शासन निर्णय झाल्याशिवाय त्याच्यामध्ये काय अटी शर्ती या सगळ्या गोष्टी सविस्तर त्यावेळेस बोलता येतील. आता खरं तर मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय करून प्रेसद्वारे ही कर्जमाफी आणि कशा पद्धतीने होईल सांगितलंय. पण त्यात परत काही अटी निकष काही गोष्टी लावल्यात का, परत काही 10,000 रुपयाची जे काही ते देणार होते त्यावेळेसचा जो काही विषय होता तो त्यांनी वेगळ्या पद्धतीनं काही आणखीन अडचणी आणल्यात का, हे शासन निर्णय झाल्यानंतर लक्षात येईल. मला असं वाटतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून 2014 पासून या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी 1 डिसेंबरच्या अधिवेशन पासून आम्ही प्रयत्नशील आहोत. रस्त्यावर, रस्त्याच्या म्हणजे सदनामध्ये, सदनाच्या बाहेर आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केली. जेल भरोपासून, रस्ता रोकोपासून या सर्व आंदोलनाला आज कुठेतरी यश आलंय आणि शेवटी शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे सरकारला वाकावं लागलं आणि 1.5 लाखाची का होईना पण या ठिकाणी कर्जमाफी करावी लागली. हे शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं आंदोलनाचं, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाच्या आंदोलनाचं यश.